बर कसलो कौल घेवचो हा? तुमका तर माहित हा आमच्या घरात काय होता आता. होय ऐकून असंय मी सगळा. मग ताच घरात चाललेला आता बघूचा. घरातला आजूबाजूचा सोरीतला कोणी त्या वाईट शक्तीशी बोलता हा काय? घरातल्यांच्या वाईटावर उठला आता बघूचा. हा समजलं समजलं. पण आता दुसरं कौल कसलो हा? तुम्ही 2 कौल लावू शकता, पण आधी हो कौल लावून घेऊया. तुम्ही 3 भाव असे. माधव, नीलिमा, तू एन्जॉय करायचं म्हणत होतीस ना, मग कर ना एन्जॉय. एंटरटेनमेंट म्हणून प्लीज. आता मी कौल लावतोय. तुम्ही तिघांनी हे काय एक बोट लावा. हा आणि जर होय उत्तर असाल तर ह्या जाता वर उचलला जाताना, आणि नाही असा तर जाता वर उचलला जाऊचा नाही. लावा लावा बोट. बा देवा महाराजा, ह्या गावचे रहिवासी नाही. ह्यांच्या घरात ही जी काय इडापिडा चाललेली आहे ती करणारो, या वाईट शक्तीशी बोलणारो ह्या घरातलो असा, आजूबाजूचो असा की सगळे सोयरेतलो असा, ह्या बघूच्यासाठी ही सगळी मंडळी तुझ्या पायाकडे येल्ली आहे. तर त्यांका तुझो काय तो योग्य तो कौल दी आणि तुझा काय तो योग्य असा ता उत्तर दे रे महाराज. पण हे एका बोटाने कसं उचललं जाणार? ता तुम्ही काय ता बघू नको. जा काय असा ता सगळा समोर येताला. तर बा देवा महाराजा, तुझं काय तो कौल दी आणि ह्यांका मार्ग दाखव. बा देवा महाराजा, ह्यांका मार्ग दाखव. दाखव मार्ग. दी कौल दी. हस हा हस तू आमच्यावर. तुका कोणाचा चांगला झालेला बघवलं नाही, सगळ्यांच्या वाईटावर उठलंस तू. होय गो, काय वाईट केलंय मी तुझा? तुझा तरी काय वाकडा केलाय मी? तू 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 सगळ्या घरातल्यांच्या जीवावर उठलंस. तुका कोणाचा भला झालेला बघवलं नाही. अगो तुका माझे तळतळाट लागतेले. तुझ्या नशिबात ना थेंबर पाणी रावाचा नाही. पडशी ते पापा पापा कोणी केल्यानी आणि कुणाक फेडूक लागतली ता कळतला. आणि रवला पाण्याचा. पाणी संपला हा, पिऊक पाणी नाही हा. भाऊजी, बरा केलास तुम्ही सगळ्यांका आत पाठवला असता. पोरांसमोर ह्यो तमाशो बरो नाही. बघतास ना काय करता आता. तुम्ही ते का घराचो रस्तो मोकळो करून दिलास आणि आता ता घराचो ताबो मिळवूक बघता हा. असे कित्याक बघतास? बोला काय ता.
वारलं तरी जिवंत हा. काय म्हणायचंय का? काय का नीलिमा, काय शोधतेस? काय नाही, जरा पुस्तक चाळत होते. काय तुझं झालं का काम? कसलं काम? जात्यावरून कौल लावण्याचं झालं का? तुला नाही कळणार. अरे खरंच, हे सगळं माझ्या कळण्याच्या पलीकडच आहे. का करता तुम्ही हे सगळं? नीलिमा, अगं घरासाठी, घराचं सुख परत मिळवण्यासाठी. हो का? काय डेफिनेशन काय आहे तुझी सुखाची? म्हणजे अरे म्हणजे घरातले सगळे आनंद सुख बाहेर शोधतायत, आणि घरातले सुखाचे क्षण किती जणांच्या लक्षात आहेत? ओ सॉरी नीलिमा, हॅपी बर्थडे टू यू. अगं माझ्या लक्षातच नाही राहत, मी ना कामात. माधव, माझा बर्थडे नाहीये आज, तो आधीच झालाय. आणि तेव्हाही तो विसरला होता. मग आर्चिसचा वाढदिवस नाही, आपली अॅनिव्हर्सरी पण नाही ना. मग आज आहे काय? आज काही नाहीये, उद्या आहे. उद्या? उद्या आर्चिसचा बर्थडे नाही, आपली अॅनिव्हर्सरी. हा फोटो बघ. हा फोटो, हा कुठे मिळाला तुला? पुस्तकात. पुस्तक? अरे वा, छान आहे ना. दत्ता बघ कसा दिसतोय, आणि सरिता बघ, वा रे वा. त्यांच्या लग्नाची तारीख आहे खाली. हो, खाली तारीख पण. आज अगं ही उद्याची तारीख आहे. तेच सांगतेय मी, दत्ता भाऊजी आणि सरिताची उद्या वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. अरे हो नीलिमा, थँक्स आठवण करून दिल्याबद्दल. माधव, एक रिक्वेस्ट आहे, आपण हे सगळं विसरून छान सेलिब्रेशन करूया. हो का नाही? सेलिब्रेशन कसलं? अरे उद्या तुझ्या काका काकीची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. हो. तर म्हटलं आपण सगळं छान सेलिब्रेट करूया ना. डन. बर, केक मागवायचा आपण. शाबास. दॅट मी जातो मार्केटला आणि एक मस्त केकची व्यवस्था करतो. काय? हा, पण यातलं दत्ता आणि सरिताला काही कळता कामा नये. ओके. येस. काऊल लावलेला हा, पण माका माहित हा तुम्ही हायच असाच. घरावर लक्ष ठेवा. अण्णांच्या विड्याचा वास येतोय. गणेशा म्हणा होतो तुम्ही हायच असाल, खरा झाला आता. बघतास ना काय चालला हा. तुम्ही होता तेव्हा असा काय झाला नाही, पण ती अवदसा घरात इली आणि आता तुम्हीच बघा काय ता. पूर्वा, बिझी आहेस का? का रे? अगं जरा बाहेर जायचं होतं. आता खय जाऊचा हा? अगं काकी, जरा खरेदी करायची होती. पूर्वा आणि पांडूला घेऊन जाऊ का? मला जरा बरं पडेल ना. म्हणजे आरतीस भाऊ, खायचलो वस्तू. पांडू, मी सांगतो हा तुला. काकी, जाऊ आम्ही? जावा, पण लवकर येवा. पूर्वा, मिरचो डब्यात भरून ठेवूच. हो, येतो आम्ही लवकर. आईनी स्वतःचं असं एक विश्व तयार केलंय, त्यामुळे त्यांना असं वाटतंय की अण्णा इथेच आहेत. पण पांडू पण म्हणालो, हो माझा ऐकशाल, लवकर चला हैसून.